बाहुबली म्हणून ज्याला संबोधलं जातं, तर त्यांना मी विनंती करतो या पण व्यासपीठावरती किरण मेहर साहेबांच्या माध्यमातून हा संघ पॅक केला गेलाय. सोनारपाडा विपक्ष वाघिलवाडा असा सामना. तर गेम ऑन होतोय. पहिला चेंडू मिस टाइम आहे. झेलचा प्रयत्न इथे केला गेला होता, मात्र 2 धावांचा अवधी असेल. धावांचा श्री गणेश होतोय. वैयक्तिक व सांघिक अकाउंट ओपन केलं जाते. पहिले षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दर्शन पाटील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील. नॉन स्ट्राईक एंडला विनोद पाटील. एक बिग फाईट मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघ एकाच ताकदीचे पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम आहे. झेलची संधी. नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू ट्रायबल झालाय. ते मात्र क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळतंय. धावा 2 कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धाब्याने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 4 धावा. ओमसाई क्रिकेट संघ एरंदाड आयोजित ओमसाई चषक 2021चे पहिलं पर्व आपण एन्जॉय करताय. आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. वेदा 11 वाघिलवाडा विपक्ष सोनारपाडा असा सामना. राकेश 11 सोनारपाडा. पुढचा चेंडू माझा मोडा फटका. कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्लिअर करून चेंडू जाईल सीमा रेषा पार. मिळतील त्या या 4 धावा सोनारपाडा टीमला. थँक्यू. योगेश पाटीलच्या बॅट मधून हा चौकार आलाय. डावकुरे आताचा फलंदाज आहे. मोठा फलंदाज नक्कीच पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू इथे माझा मोठा फटका खेळायचा होता. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं या षटकामध्ये. आता मात्र गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावरती. कमबॅक केले. आता मात्र मी इथं म्हणेल दर्शन पाटीलने. पुढचा चेंडू इथे माझा मोठा फटका पाहायला मिळतोय. योगेश पाटीलच्या बॅट मधून चेंडू जाईल वन बाउंड सीमा रेषा पार. 4 धावांसाठी आलेला हा आणखीन एक दमदार चौकार. थँक्यू. तर त्याच दरम्यान सन्माननीय आदरणीय प्रसाद मेहर साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांच्या समवेत असतील सन्माननीय आदरणीय महेश राणे. तर मग दोघांना विनंती करतोय या दादा व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या माध्यमातून ओमसाई चषक मध्ये सहर्ष स्वागत असेल. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आले. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 12 धावा. स्ट्राईक एंडला आता मात्र विनोद येतील. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक घेऊन गोलंदाज सूरज. अप्रतिम मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एक बिग फाईट मॅच आपण एन्जॉय कराल मैदानाच्या आतमध्ये. आजचा मेगा फायनलचा दिवस नक्कीच मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावरती पाहायला मिळते.
स्पर्धेला भेट देण्यासाठी खूप सारे मान्यवर उपस्थित आहेत. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला जातोय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी आपल्या नावाची ओळख देत असताना फलंदाज विनोद पाटीलच्या बॅट मधून आलेला हा दमदार षटकार. थँक्यू. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. फलंदाज विनोद पाटीलच्या बॅट मधून राकेश 11 सोनारपाडा संघ फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आपला नावाचा परिचय इथे मात्र दिला जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका योगेश पाटीलच्या बॅट मधून. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल सीमारेषा पार. विनोद पाटीलच्या बॅट मधून आलेला हा दुसरा दमदार षटकार. सूरज पाटील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करतोय. तर सूरज पाटीलच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला जातोय फलंदाज विनोद पाटीलच्या माध्यमातून. प्रतिम खेळ आता मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. दोन्ही संघ ताकदीचे पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. दिशा पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगतायत चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. 2 ऑफिशियल पंच नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मेन पंचांच्या भूमिकेत असतील निरंजन सावंत सर, स्क्वेअर लेगचे पंच असतील बाळा इकारे सर. सातत्याने 3 दिवस त्यांच्या माध्यमातून अप्रतिम पंचांची भूमिका पार पाडली जाते. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये महेश धुळे सर असतील, आज आमच्या सोबत जॉईन झालेत सोमनाथ काडे सर. पुन्हा एकदा मिस टाइम आहे. जेलची संधी. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, कोणतीही चूक होणार नाहीये. पहिला अद्रा बसेल तो म्हणजे राकेश 11 सोनारपाडा टीमला. विनोद पाटील बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. पहिल्या ब्रेक थ्रूची इथे गरज होती आणि पहिला ब्रेक थ्रू मिळून देत असताना आपल्या संघासाठी गोलंदाज सूरज पाटील इन्फॉर्म मध्ये असणारा हा गोलंदाज या सीझन मध्ये अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी येईल तो दमदार चौकार फलंदाज योगेश पाटीलच्या बॅट मधून. थँक्यू. 29 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. थोडस मागडं षटक नक्कीच पाहायला मिळतंय गोलंदाज सूरज पाटीलचा. तो चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल सीमापार. 6 धावांसाठी योगेश पाटीलच्या बॅट मधून आलेला योगेश पाटील ब्रँडेड षटकार. गावाचा मालू भाई नव्हती कशाची त्याला कमी.
थँक्यू. प्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून हल्ला चढवला जातोय गोलंदाज सूरज पाटील वरती. धावफलकाला वेगाने आकार येतोय. 35 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे सूरज पाटीलचा. थोडस मागडं षटक नक्कीच ठरतंय. हल्ला चढवला जातोय योगेश पाटीलच्या माध्यमातून. अप्रतिम खेळ. पुढचा चेंडू खोलडप्या चेंडू होता. सन्मान देण्याचं काम केलं जात आहे. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील त्या 35 धावा. 35 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. डीजे. थँक्यू. तर बघा लगेच क्षेत्ररक्षण सजवा. वेदा 11 वागिलवाडा संघ. बघा आज 9 सामने कव्हर करायचे आहेत. 2 सामने आज एक्स्ट्रा कव्हर करायचे आहेत कारण स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. मेगा फायनलचा दिवस आहे. तर 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी देण्यात येईल. त्या 20 मिनिटांमध्येच आपल्याला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. तर यापुढील होणारी लढत असेल जयनुमान डबळेपाडा विपक्ष इनामपुरी. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो नाणेफेकीसाठी यायचंय. जयनुमान डवळेपाडा विपक्ष इनामपुरी यापुढील होणारी लढत असेल. तिसरं षटक गोलंदाजी मार्गवरती घेऊन आलाय गोलंदाज सत्यवान पाटील. दुसरं षटक तब्बल 23 धावांचं पाहायला मिळालं सूरज पाटीलचा. आणि हल्ला चढवला फलंदाज योगेश पाटील आणि विनोद पाटीलने. मात्र विनोद पाटीलला परतावा लागला तंबूच्या आश्रयाला. त्यानंतर अमोल पाटील आलेत वन डाऊन साठी. स्ट्राईक एंडला असतील. तिसरं षटक सत्यवान पाटीलचं गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. पहिला चेंडू अमोल साठी. हलक्या हाताने इथे माझा अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एका धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतील त्या 36 धावा. एक मोठी धावसंख्या धावफलकावरती लावण्याचं काम नक्कीच राकेश 11 सोनारपाड्याच्या माध्यमातून केलं जाईल. तर नाणेफेकीसाठी यायचंय. जयनुमान डवळेपाडा विपक्ष इनामपुरी या पुढील होणारी लढत असेल. तर स्ट्राईक इनला आता मध्ये योगेश पाटील जिच्या बॅट मधून धावांचा वर्षाव होतोय. इथं माझा मोठा फटका खेळायचा होता. कव्हर्सच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढायचं होतं. माझा चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 36 धावा. 36 रन ऑन स्कोरबोर्ड. पुढचा चेंडू एकदा मोठा फटका योगेश पाटीलच्या बॅट मधून. चेंडू जाईल लॉंग लॉंग बिग वे मायटी हिट. F1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. थँक्यू. प्रतिम फटका योगेश पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळाला. षटकाराने धावांना आकार येईल. धावफलक वेगाने पुढे सरकेल. 42 धावा धावफलकावरती लावल्या जातील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतील सत्यवान पाटील. पुढचा चेंडू ते मात्र दिशा पाहावी लागेल. दिशा खराब पाहायला मिळते. लाईन चुकीची पाहायला मिळते. गोलंदाजाला दंडित केलं जाते. पंचांच्या माध्यमातून अवंत स्वरूपात ही एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 43 धावा. 43 रन ऑन स्कोरबोर्ड. इथे मात्र आणखीन एक दमदार फटका पाहायला मिळतोय योगेश पाटीलच्या बॅट मधून. काव कॉर्नरच्या रिजन मधून चेंडू जाईल सीमारेषा पार 6 धावांसाठी.
थँक्यू. 49 धावा धावफलकावरती. प्रतिम फलंदाजी योगेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण असं चित्र पाहिले, एखाद्या खेळाडूचा झेल सोडला जातो, तो खेळाडू मात्र मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतो आणि धावांचा वर्षाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतो. पहिल्या दिवशी देखील तेच चित्र पाहायला मिळालं. आता देखील तेच चित्र नक्कीच पाहायला मिळतंय. 48 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लो फुलटॉ चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिले, आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी योगेश पाटीलच्या बॅट मधून आलेला ब्रँडेड षटकार. थँक्यू. थँक्यू. 55 धाबा धावफलकावरती. 3 चेंडूवरती 3 षटकार आलेत लागोपाठ योगेश पाटीलच्या बॅट मधून. तो वैयक्तिक 40 या आकड्यावरती फलंदाजी करतोय. 2 या धावसंख्येवरती झेल सोडला होता या फलंदाजाचा. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मोडा फटका, गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जाईल वन बाउंड सीमा रेषा पार. 4 धावांसाठी योगेश पाटीलच्या बॅट मधून आलेला आणखीन एक दमदार चौकार. थँक्यू. तर चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा, जास्त वेळ घेऊ नका. वाघिलवाडा संघ बघा, एक विनंती असेल, कारण आज 9 सामने कव्हर करायचे, 2 सामने एक्स्ट्रा कव्हर करायचे. सेमीफायनल नंबर 2 आणि मेगा फायनल. आजचा अंतिम दिवस आहे स्पर्धेचा. शेवटचं षटक, स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक घेऊन आलेत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भागेश. पहिला चेंडू अप्रतिम फेकलाय, मात्र दिशा पाहावी लागेल. पंच सांगताय चेंडू स्वैर आहे, अवांतर आहे. अवांतर स्वरूपात 1 धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. धावफलकावरती धावा लागतील त्या 60 धावा. 60 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अप्रतिम फलंदाजी योगेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर उडवलंय आणि ते सरळ जाऊन लँड होईल, ते म्हणजे काव कॉर्नरच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी आलेला हा अमोल पाटीलच्या बॅट मधून आलेला हा दमदार षटकार. थँक्यू. धावफलकावरती धावा झाल्या त्या 66 धावा. 66 रन ऑन स्कोरबोर्ड. अप्रतिम फलंदाजी आता मात्र पाहायला मिळते अमोल पाटील आणि योगेश पाटीलच्या माध्यमातून. तर पुढचा चेंडू नक्कीच भागेश पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. पुढचा चेंडू आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत
तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 67 धावा. योगेश पाटीलचा जर विचार केला तर 14 चेंडू आणि 44 या वैयक्तिक आकड्यावरती नाबाद फलंदाजी करतोय. या स्पर्धेचं नक्कीच दुसरा अर्धशतक पाहायला मिळेल का योगेश पाटीलच्या माध्यमातून? फास्ट खेळा बघा, वारंवार वॉर्निंग दिली जाते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल योगेश पाटील. इथे मात्र योगेश पाटीलच्या बॅट मधून आलेला हा ब्लास्ट आणि या स्पर्धेचं दुसरं अर्धशतक पाहायला मिळते. ते म्हणजे फलंदाज योगेश पाटीलच्या माध्यमातून. थँक्यू. अप्रतिम फलंदाजी योगेश पाटीलच्या बॅट मधून 15 चेंडू मध्ये आपला अर्धशतक कंप्लीट केलंय. जर फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन या फलंदाजासाठी, योगेश पाटील साठी, ज्याच्या बॅट मधून धावांचा वर्षा होतोय. पुढचा चेंडू योगेश पाटील साठी. एकदा लो फुलटा चेंडू कव्हरला खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी योगेश पाटीलच्या बॅट मधून आलेला आणखीन एक दमदार चौकार. थँक्यू. तर धावफलकावरती धावा झाल्यात त्या 77 धावा. एक मोठी धावसंख्या नक्कीच लावली जाते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. मिस टाइम आहे. झेलची संधी. यष्टीरक्षक झेल खाली आणि आता मात्र धक्का लागेल तो म्हणजे सोनारपाडा टीमला. योगेश पाटील बॅक टू दी पवेलियन. शेवटचा चेंडू या सत्रातील, या इनिंग मधील 17 चेंडू आणि 54 धावांची एक भारदार इनिंग नक्कीच पाहायला मिळाली योगेश पाटीलच्या माध्यमातून. अमोल स्ट्रायकिंगला आहेत, नॉन स्ट्रायकिंगला करण. पुढचा चेंडू त्यामध्ये अमोल पाटीलच्या बॅट मधून हा फटका. मिस टाइम होता. मिड विकेटला झेल कॅरी केला जातोय आणि इथून पहिलं सत्र समाप्त होईल. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लावल्या जातील त्या 77 धावा आणि 78 धावांचं लक्ष असेल विजयासाठी वाघिलवाडा संघासमोर. नाणेफेकीसाठी यायचंय जय हनुमान ढवळेपाडा विपक्ष इनामपुरी. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो या पण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये. तर नाणेफेकीसाठी यायचंय जय हनुमान ढवळेपाडा विपक्ष इनामपुरी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय या पण नाणेफेकीसाठी.
तर ढवळेपाडा संघाच्या कर्णधाराला विनंती करतो या पण नाणेफेकीसाठी. अठ्ठ्याहत्तर धावांचं लक्ष आहे विजयासाठी. वेदा 11 KDH बागिलवाडा संघासमोर. जेव्हा या सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक जुवेली गावचा एक दमदार आवाज महेश दुडे यांना. धन्यवाद ओमकार तेरडे. जाऊया मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी मॅच सोनारपाडा वर्सेस वेदा 11 वाघिवलीवाडा. नक्कीच 78 धावांचं लक्ष असेल. आदरणीय किरणजी मेहर या संघाचे पुरस्कर्ते असतील, ओनर असतील वेदा 11 वाघिवलीवाडा या संघाचे. नक्कीच त्यांचं मनपूर्वक स्वागत. कोणताही फलंदाज येणाऱ्या 3 चेंडू 3 षटकार लगावते तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल वाघिवलीवाडा टीमसाठी. ही महत्वाची सूचना. या मॅच मध्ये 78 धावांचं टार्गेट. 24 बॉल 78 धावा. 19.50 ची गती यावेळेस मेंटेन करावी लागेल टीम वाघिवलीवाडा संघाला. चला ढवळेपाडा संघ नाणेफेकीसाठी लगेच या टॉस बॉक्स मध्ये. पुण्याचे एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करेन आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने. मी महेश दुळे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये वाघिवलीवाडा बनाम सोनारपाडा. एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पहिले षटक P1चं गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज चिराग ठाकूर. स्ट्राइक एंडला असतील प्रतीक. नॉन स्ट्राइक एंडला सूरज पाटील. दोन दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल यावेळेस. विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. चिराग ठाकूर. पहिलाच बॉल यावेळेस बॅटचा फेस खोललाय. चेंडू सरळ लॉंग लेग सीमारेषे जवळ जाईल. शेवटच्या मोमेंटला पॉज द्यायचा होता परंतु तोल सावरता आला नाहीये. चेंडू सरळ जाईल लॉंग लेग सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी रन्स मिळतील 4. हा येतोय पहिला संघर्षमय चौकार. पहिल्या चेंडूवरती प्रहार. आपल्या नावाची दहशत दाखवत असताना यावेळेस प्रतीक सुरते. इथे यावेळेस साफ ट्रॅकर बॉल. चेंडू सरळ जाईल डीप कव्हरला पाडून. यावेळेस क्रिकेटचं मादक सौंदर्य अक्षरशः डोळ्यांचा पार न पेडणारा फटका. सलग लागोपाठचा प्रतीकच्या बॅट मधून येणारा संघर्षाचा शंखनाद करत असताना हा दुसरा चौकार. पॉवर प्लेचं पहिलं षटक यावेळेस दमदार आपल्याला पाहायला मिळते. फ्लाइंग स्टार्ट. स्वप्नवत सुरुवात. यावेळेस प्रत्येक चुरतेच्या बॅट मधून यूज इट आउट ऑफ द पार्क. तोपेचा गोळा बाहेर पडतोय. यावेळेस यूज इट मॅक्सिमम षटकार. थँक्यू. जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय. वाघिवलीवाडा संघ वेदा 11 या नावाने परिचित असलेला संघ मैदानावरती
सेकंड सत्रामध्ये 78 धावांचा पाठलाग 19.50 ची सरासरी मेंटेन करायची आहे. इथे दमदार स्ट्राईक आपण पाहतोय. फलंदाज प्रतीकला सुरुवात चांगली आहे. फ्लाइंग स्टार्ट देत असताना एक स्वप्नवत सुरुवात वेदा 11 वाघोलीवाडा टीमची. गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस चिराग ठाकूरला अक्षरशः धोबी पछाड फलंदाजी. इथे यावेळेस सॉन साईडला चेंडू थोडासा आत येण्याचा प्रयत्न. नक्कीच बॅटची अति कडा लागते. थोडेसे निराश असतील यावेळेस फलंदाज प्रतीक. सातत्याने मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू जाणला जातोय. नावाची दहशत, नावाचा डंका पनवेल असेल, रायगड विभाग असेल, ठाणे विभाग असेल, हा संघ आपल्या नावाची सातत्याने दहशत निर्माण करतोय. तो संघ वेदा 11 वाघिवलीवाडा. बदलापूर नगरीमध्ये प्रथमच यावेळेस चांगली कामगिरी करत असताना इथे यावेळेस फटका चांगला कमरच्या दिशेने खोलवर टप्प्याचा बॉल. चेंडू सरळ जाईल. यावेळेस आउटफील्ड फास्ट आहे. तितक्याच वेगाने चेंडू सीमारेषा पार. हा येतोय चौकार. थँक्यू. याच दरम्यान आमच्या मंचावरती आदरणीय महेशजी राणे, आदरणीय प्रसादजी मेर, आदरणीय बाळूशेठ बोराडे हे सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नक्कीच तुमच्या भेटीला नक्कीच एप्रिल महिन्यामध्ये एक चांगली स्पर्धा येईल. आमदार चषक बदलापुरातील नामांकित नाईट रजनी स्पर्धा नक्कीच बदलापूर शहरातील दुसरी अग्र नामांकित स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. त्यांच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. प्रत्येक सुरतेची फलंदाजी इथे संपुष्टात होते. पहिला धक्का लागत असताना हा पहिला ब्रेक थ्रू इथे गोल्डन डकची शिकार होत असताना एक मोहरा टिपला जातोय टीम सोनारपाडा संघाकडून. फलंदाज बाद. थँक्यू. प्रतीक नावाचं वादळ मैदानावरती आपण पाहत होतो. त्या वादळाला मात्र शमवलंय. नक्कीच गोलंदाज चिराग ठाकूरचं कौतुक करावं तितकं कमी. जरी 18 धावा खर्च केल्या परंतु शेवटच्या बॉलवरती जी महत्वाची विकेट हवी होती ती विकेट इथे मात्र कॅरी केली आहे. ज्यासाठी मात्र ट्रॅप रचला होता त्यामध्ये जाळ्यात अडकवलंय प्रतीकला. फलंदाज बाद. 18 या धावसंख्येवरती षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती. येणारे बॉल शिल्लक असतील 18 आणि जिंकण्यासाठी या मॅचचं इक्वेशन असेल 60 धावांचं. अठरा बॉल 60 धावा. गोलंदाजी मार्क वरती अमोल पाटील. फुल टॉस बॉल लॉक केलंय. चेंडू सरळ ऑन साइडला जाईल. यावेळेस सीमारेषा पार. यावेळेस अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहतोय थँक्यू सूरज पाटील. आपल्या नावाचा परिचय, ही ओळख या खेळाडूची इथे मात्र दाखवत असताना सूरज पाटील ब्रँडेड टिपिकल हा षटकार. इथे यावेळेस अजून एक प्रहार. क्षेत्ररक्षक तैनात. त्याच्या वाक्याच्या बाहेर क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. सूरज पाटीलच्या बॅट मधून सलग लागोपाठचा घणाघाती प्रहार. अजून एक षटकार. थँक्यू. षटकार हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयाचे कॅश प्राइज असेल आदरणीय किरणजी मेहर यांच्याकडून. जे संघाचे पॅकर आहेत, ओनर आहेत, पुरस्कर्ते आहेत, त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. इथे यावेळी सूरज मडवी. फटका चांगला आहे. एलिव्हेशन नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक. फलंदाज यावेळेस चालत अडकलाय. 1 मोर विकेट डाऊन. टीम वेदा 11 वाघिवलीवाडा संघाचा बिग लॉस, बिग विकेट. सूरज पाटील बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू डीजे. धावसंख्या धाव फलकावरती 30 धावा, 78 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 18 धावा आपण पाहिल्या. चिराग ठाकूरचं ते षटक होतं, त्यामध्ये एक गडी बाद झाला. या षटकामध्ये आपण पाहिले 3 बॉल मध्ये 12 धावा पाहिलेत. गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस अमोल पाटील, एक गडी बाद झालाय. एक चांगली सफलता अर्जित केली अमोल पाटीलने. इथे यावेळेस फटका चांगला आहे, व्यवस्थित चेंडू बॅटच्या रडार मध्ये, चेंडू सरळ जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अजून एक दर्जेदार स्ट्रोक, चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय तब्बल 34 धावा. मोठे फटके यावेळेस चेंडू ऑन साइडला आपण पाहतो खेळण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच यॉर्क लाईनचा बॉल पॉइंटच्या दिशेने चेंडू गरंगळत राहिला. इथे मानस वेगळं होतं. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला. दर्शन होते, एकच धाव इथे मात्र मिळते. सेकंडला आता मात्र येत आहेत न्यू बॅट्समन भाग्येश सुरते. धावसंख्या धाव फलकावरती 35. इथे यावेळेस अजून एक ब्लास्ट, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत. इथे मात्र झेल होते ड्रॉप. कॅचेस विन मॅचेस सातत्याने समीकरणासह झेल ड्रॉप होतोय. या झेलची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. येणारे काही चेंडू तुम्हाला नक्कीच महाग ठरतील या मॅच मध्ये. धावसंख्या धाव फलकावरती 36 धावा, 78 धावांचं टार्गेट असताना अद्याप समीकरण असेल. येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 42 धावांची गरज या मॅच मध्ये. डीजे थँक्यू. याच दरम्यान आदरणीय ऍडव्होकेट साहेब, आदरणीय रोहिदाजी भंडारी साहेब यांचं इथे आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपली जागा आमच्या मंदिरामध्ये, आमच्या अतिथी कक्षामध्ये. नक्कीच आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आदरणीय रोहिदाजी भंडारी साहेब, नक्कीच आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आमदार चषक बारवी डॅम चांदपच्या मैदानावरती आपण पाहिलंय. त्याचे लाडके आयोजक इथे यावेळेस टॉपे, चेंडू सरळ जाईल, कीपर बीट, शॉट दरम्यान शॉट फाईन लेग देखील होतील इथे बीट. चेंडू सरळ जाईल लॉंग स्टॉप एंडला, साइड स्क्रीन समोर येणारा हा नशिबाचा वाघिलीवाडा टीम साठी चौकार. थँक्यू. समीकरण होतं या मॅचचं, इक्वेशन होतं 12 चेंडू 42 धावा. समीकरण प्रत्येक बॉल वरती तुम्हाला पाहायला मिळेल. सामना रफ अँड टफ आहे. येणारे 11 चेंडू 38 धावांची गरज. सुरुवातीला जी फलंदाजी केली आहे तीच फलंदाजी करावी लागेल टीम वाघिलीवाडाला. यावेळेस अजून एक मोठा फटका, प्रार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतात. यावेळेस नो मिस्टेक, फलंदाज होतील बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 30 लागत असताना वेदा 11 वाघिलीवाडा टीमला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. याच दरम्यान सचिन केवणे यांना विनंती करतो, नक्कीच संपर्क करा आयोजकांशी. धावसंख्या फलकावरती 40 धावा, 38 धावांचं लक्ष. प्रत्येक बॉल वरती तुम्हाला समीकरण वेगळं पाहायला मिळेल. आता मात्र परिस्थिती गंभीर असेल आणि या गंभीर परिस्थितीमध्ये खंबीर राहणं योग्य ठरेल या फलंदाजाला. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय दर्शन. इथे यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील. एससीडीज आउट, एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात, लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात फलंदाज माघारी परतावेल. यावेळेस लागणारा तू चल मैं आया, अजून एक धक्का वाघिलीवाडा टीमला फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धाव फलकावरती भन्नाट वेगाने पुढे सरकत असताना 40 धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिली. 78 धावांचा पाठलाग करत असताना चेंडू शिल्लक असतील 9. क्षेत्र कोणतेही असू दे, क्षेत्र कोणतेही असू दे, कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये या मॅच मध्ये. इथून मात्र तुम्हाला कष्ट प्रामाणिक करावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल. येणारे 9 बॉल शिल्लक, 38 धावांची गरज मॅच मध्ये. न्यू बॅट्समन लेफ्ट हँडेड ऑन स्ट्राईक सत्यवान इथे यावेळेस सफल झालेत. अक्रॉस दी लाईन चेंडू सरळ जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अजून एक दर्जेदार स्ट्रोक, चौकार. थँक्यू डीजे. चौकाराने मात्र धाव फलक इथे मात्र सजवलं जाते. 44 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. वेदा 11 वाघिवलीवाडा टीमच्या खात्यात. इथे यावेळेस सत्यवान फटका चांगला आहे, जबरदस्त स्ट्रोक. चेंडू सरळ जाईल डीप कव्हरला कॉपी बुक स्टाईलने अक्षरशः डोळ्यांचा पार न पेणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सरळ बाउंड्रीच्या पलीकडे, रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. थैंक यू. सलग लागोपाठचे 2 चौकार. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होनी चाहिए. या मॅच मध्ये दाखवून देत असताना सत्यवान इथे यावेळेस अजून एक ब्लास्ट. चेंडू सरळ जाईल ऑन साइडला, गाव कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार षटकार. थँक्यू डीजे. धाव संख्या धाव फलकावरती 54 धावा, 78 धावांचा पाठलाग करत असताना शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. जबरदस्त बॅटल पाहतोय. इथे मात्र युद्ध रंगत असताना एका बाजूला वेदा 11 वाघिवलीवाडा तर दुसऱ्या बाजूला सोनारपाडा. एक संघ ताकदीचा इथे मात्र कोणता तरी पाहायला मिळेल. जो संघ या विजयामध्ये सामील होईल, जो संघ या मॅच वरती पकड मजबूत करेल. येणारे 6 बॉल तुम्हाला याचं उत्तर देऊन जातील. दोन्ही संघ एकाच ताकदीचे, एकाच कॅलिबरचे आपण पाहतोय. तुल्यबल लढत गावाच्या अस्तित्वासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि गावाच्या सन्मानासाठी चालू असलेला या युद्ध मैदानावरती आपण पाहतोय. निमित्त असेल, औचित्य असेल, ओम साई चषक एरंदार 2021 पर्व पहिलं. येणारे 6 बॉल 24 धावा. वड मॅच. पहिलाच बॉल यावेळेस सोड पिच. चेंडू सरळ जाईल. कॅमेरामॅनला सलामी देणारा हा गगनचुंबी षटकार. थँक्यू डीजे. धाव संख्येचा विचार केला तर 78 धावांचा पाठलाग करत असताना सामना कोणी जिंको, सामना कोणी हारो, इथे विजय होतो क्रिकेटचा, विजय होतो आयोजकांचा. यामध्ये मॅच मध्ये सांगत असताना स्ट्रायकेंडला सुमित पाटील, जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. येणारे 5 बॉल जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 4 चेंडू 4 षटकार जर आले या मॅच मध्ये तर किरण मेहर यांच्याकडून तब्बल रोख रक्कम 10,000 रुपयाचे कॅश प्राइज वाघिवलीवाडा टीमच्या फलंदाजांना असेल. इथे यावेळेस यॉर्कलाईनचा बॉल संभ्रमात टाकलंय फलंदाज सुमितला. एकच धाव, एका धावेने मात्र संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये. सामना रफ अँड टफ आहे. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावरती आपण पाहतोय. सोनारपाडा बनाम वाघिवलीवाडा.
येणारे 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 17चा कचरा कोणत्या संघाला होईल येणारा काळ ठरवेल, येणारी वेळ ठरवेल. 4 बॉल 17 धावांची गरज. स्ट्राइक असतील फलंदाज सत्यवान, ज्याच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार आपण पाहिलाय. प्रेशर इथे आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजांवरती देखील प्रेशर असेल, गोलंदाजांवरती देखील तितकंच प्रेशर. सामना हाय व्होल्टेज स्थितीमध्ये असेल. अंगावरती शारे, अंगावरती काटा येणारा हा सामना कोण जिंकेल याचं उत्तर सांगणं फार कठीण असेल या मॅच मध्ये. इथे यावेळेस सत्यवान ऑन साइडला फटका चांगला आहे. 1 धाव इथे होते कंप्लीट. एका धावेने सोनारपाडा संघ या मॅच मध्ये हार मानणार नाहीये. धावसंख्या धाव फलकावरती यावेळेस 62. 3 चेंडू 16 धावांची गरज. या मॅच मध्ये मोठे फटके लगवावे लागतील. जी सुरुवात दिली आहे सूरज पाटीलने ती सुरुवातीतून मात्र करावी लागेल. यावेळेस चेंडू बॉडीला स्पर्श होतोय आणि सामना जवळ या सामन्याचं चित्र या मॅच मध्ये खुलं होत असताना हा चेंडू महत्वाचा होता. जर चौकार षटकाराला असता तर या सामना टर्न होऊ शकला असता वाघिलीवाडा संघाच्या बाजूने. आता येणारे 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. यावेळेस लाईन चांगली आहे. कौतुक करेन मी गोलंदाज. शेवटचं स्लॉग ओव्हर योगेश पाटीलचं एक जबरदस्त गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चिराग ठाकूरचा विचार केला. पहिलं षटक 18 धावा, त्यानंतर दुसरं षटक अमोल पाटीलचं 18 धावा, करण ठाकूरचा 18 धावा आणि योगेश पाटीलने या सामन्याला पूर्णतः कलाटणी दिले. इथे विजय होतोय सोनारपाडा टीमचा. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम वेदा 11 वाघिवलीवाडा. थँक्यू डीजे. याच दरम्यान आदरणीय महेशजी राणे, आदरणीय प्रसादजी मेहर, आदरणीय बाळू बोराडे यांच्या माध्यमातून सोनारपाडा टीमला पुढील वाटचालीसाठी लाख शुभेच्छा. सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. आदरणीय ऍडव्होकेट साहेब रोहिदाजी भंडारी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान केला जाईल आदरणीय प्रसादजी मेहर यांच्या शुभ हस्ते. एक चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय रोहिदाजी भंडारी साहेब यांचा शुभ सन्मान, यांचा मान सन्मान आयोजकांच्या वतीने, आयोजन आणि नियोजन समितीच्या वतीने मायेची शाल आणि या स्पर्धेची आठवण आणि ओळख म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित केलं जाते. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देऊ आपण, ज्याने मात्र 17 चेंडू 54 धावांची केली केली. योगेश पाटील, द 1 मॅन आर्मी सोनारपाडा टीमचा. तर पुढची मॅच जय हनुमान ढवळेपाडा वर्सेस इनामपुरी या 2 टीम मध्ये जसं मात्र सामन्याला सुरुवात होईल तसं मात्र मी तुर्तास थांबतो. नक्कीच या कमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा साथी समालोचक आमच्या साथीला जोडले गेलेत ओमकार तेडे यांचा आवाज. धन्यवाद.